नमस्कार मंडळी, आम्ही दोघंच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे 31 डिसेंबर. आम्ही चाललो आहे पवनाला कॅम्पिंगसाठी आणि यावेळेसची गँग वेगळी आहे सोबत. हे बघा, ही आम्ही याच्या आधी पण ब्लॉग शूट केलेले यांच्यासोबत, पण पोस्ट नाही झालेले. पण आम्ही 100% करणार आहोत. तर तुम्ही तर 3 केले, तिन्ही ते टाईम. तर तुम्ही इंस्टावरती बघितलं असेल, हा अभिषेक आहे, इथं माझी अर्धांगिनी शुभांगी आहे आणि तिकडे श्रद्धाची आता येते वरतून. तर आम्ही चाललो आहे पवनाला कॅम्पिंगला. तर ब्लू बेला रिसॉर्टला जे आता मोशीमध्ये आहे त्यांचंच एक नवीन ब्रांच सुरू झाली तिकडे. तर हां, फर्स्ट बॅच म्हणजे पहिला त्यांचं आहे, ओपनिंग आहे आज. तर तिथेच चाललो आहे आम्ही. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नेहमीसारखं सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्यापैकी बरीच लोक ब्लॉग बघतात ते पण सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे थोडं विचित्र वाटतंय. आपले सबस्क्रायबर वाढत चालले तर तुमचाही त्याच्यामध्ये हातभार लागेल, त्यामुळे सबस्क्राईब करत राहा. चला मग. अजून एक बॅग झाली का? किती दिवसासाठी चाललोय? ट्रॅफिक लागलेली आहे. आम्ही आता थोडं पुढे गेलो होतो, तिकडून आम्हाला गेलं मॅप आधी सेव्ह नव्हता केला, इंटरनेट नव्हतं म्हणून दाखवत होतं की परत मागे यायचं आहे. आम्ही थोडं मागे आल्यावर रिअलाईज झालं की नाही, आपण बरोबर डिरेक्शन जात होतो. पण आता त्यावेळेस आम्ही परत जायला लागलो तेव्हा आम्हाला एवढी मोठी ट्रॅफिक लागली. आम्ही तिथंच थोड्या वेळ थांबलो असतो तर मे बी लवकर निघून गेलो असतो. पण आता पोलीस मामा आले, थोड्या वेळ थांबा म्हणे, आधी ट्रॅफिक क्लिअर करू द्या. बघतोय पुढे जाता. आम्ही इथं थांबलो आहे. शुभांगीनी स्नॅक्स सुरू केलेलं आहे. आम्ही आता वाट पाहतोय. तुम्ही अभिची नवीन हेअरस्टाईल बघितलीत का? चांगले बॉस शिवाजी द बॉस. त्या हातात गाडीचा जीव मुठीत घेऊन आम्ही गाडी त्या हातातली पिशवी तर बघा, हातातली पिशवी तर बघा केवढी. अरे अजून वेळ आहे आधी. करायला काय? तुम्ही सबस्क्राईब केले का आम्हाला? का कसे आहात तुम्ही? ऑल गुड. ऑल गुड ना? बरं वाटलं, खूप छान वाटलं. आम्हाला पण खूप छान वाटलं इकडे तुम्ही नवीन चालू केलं असं. आम्ही जेव्हा लास्ट टाइम इथं गेलो होतो मोशीच्या यायला, तेव्हा हे तिथंच होते. आता त्यांनी हे नवीन साईट टाकलेली आहे. हे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे वाटतं ना, पूर्ण झालं नाही आहे. बघूया आता हा एक्सपिरियन्स पण कसा आहे बघूया. हे होप जसा आधीचा होता तसंच राहील. चला. तर ते तुम्ही जे आधी बघितले ते इथले मॅनेजर्स आहेत. सेम ते आम्हाला आधी जेव्हा मी मुळशीला गेलो होतो त्यांच्या ब्लू बेलाच्या दुसऱ्या रिसॉर्टला, तिथे पण तेच होते, आम्हाला भेटलं होतं. त्यांनी भेटल्या वगैरे आणि ते आपले सबस्क्रायबर पण आहेत. तर ही साईट जी आहे ती आता त्यांची अंडर कन्स्ट्रक्शन तुम्ही मागे बघू शकतात. तर त्यांचे एक पॅटर्न असतो टेंट्सचा, थोडा वेगळा असतो. बाली काहीतरी असतं ना, त्या प्रकारचे असतात. तर आता आम्हाला टेंट प्रेफरन्स लवकर भेटणार, कारण की आम्ही लवकर आलो आहे, त्यामुळे समोरचा टेंट भेटू शकतो पाण्याच्या समोरचा. आता टेंट घेऊया, हे सगळं सामान त्यात ठेवूया आणि थोडेफार फोटो क्लिक करूया. चल शुभांगी मॅडम, एक्सायटेड? कुठला घ्यायचा? आपण कोणता घ्यायचा शुभांगी? त्या साईडने थोडे भांडणं होत्या. अरे नाही, तिकडून चेन त्या साईडने शुभांगी. तो गाइस, ये हम है, ये पानी का लेक है और ये हमारे टेंट है. काय शुभांगी? नेटवर्क है इधर फुल, तो मैं स्टोरी डाल सकती हूँ. इथं नेटवर्क पण आहे. तुम्ही आलात तर तुम्हाला स्टोरीही टाकायला भेटेल. येस. आणि छान लोकेशन आहे. इथं क्रिस्टोफर नोलनला लाजवेल अशी कोरिओग्राफी चालली, इथं डिरेक्शन चाललेलं आहे. आणि ही बघा, रोहित शेट्टी कॅमेरा करतोय.
हा कसा आहे शुभांगी? स्नॅक्स थोडं गार झालं होतं पण छान होतं. तुम्ही जर लवकर आलं तर तुम्हाला गरम गरम स्नॅक्स भेटू शकतं, पण आम्हाला थोडं लेट झालं यायला, त्यामुळे गरम गरम स्नॅक्स. तुम्हाला आवाज येतोय का माझा? हे बघा नाही ना, चेअर घेऊ ना, 2 चेअर घेतो. 2 चेअर घे. चलो चलो. आणि 31st माझा पहिला व्ह्यू दाखवते तुम्हाला. अभिषेक एवढा नाचला की त्याचा पाय सुजलाय, पडला होता तो. तर हा पवना लेक नसून पवनाच्या जवळच मालवंडी लेक म्हणून आहे. तुम्ही तो पवना जे आपण फेमस स्टॉप आहे पवनाचा, तिथून साधारणतः एक 4-5 किलोमीटर असेल जाऊ, साधारणतः एक 5-1 किलोमीटर आहे ते तिथून. पण कम्पॅरेटिव्हली चांगली पीसफुल प्लेस आहे. यांचे हे जे मोठे मोठे टेंट्स आहेत त्याला काहीतरी म्हणतात राव, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. प्रीमियम टेंट 1, 2, 3, 4, 5 ऑलमोस्ट 8K to 10K व्हॅरी करतं. डिपेंड्स काय सीझन आहे. वीकडेज वीकेंड्सला जास्त असतं, त्यामुळे 8K 10K असं व्हॅरी करतं. आणि कॅम्पिंग आय डोंट नो ते नेहमी चालू ठेवणार नाही. की नाही. दिस वॉज देअर फर्स्ट फॉर द 31st. आणि ही त्यांची कॅफे एरिया, हा वरती तो त्यांचा कॅफे एरिया आहे. आणि तिकडे डेव्हलपिंग. हां, स्टील डेव्हलपिंग. ॲक्च्युली तो पहिलाच इव्हेंट होता त्यांचा, फर्स्टच. आणि इकडच्या बाजूला ते अजून वरती तिथं ना बांबू वगैरे पडलेले, म्हणजे साधारणतः ते अजून कन्स्ट्रक्शन करणार असेल. पण एस्थेटिकली एकदम चांगली जागा आहे. डोंगर आहे आजूबाजूला, मस्त एकीमध्ये तळं आहे, त्यामुळे छान वाटतं. तुम्ही इथं येऊ शकतात. आणि आल्यानंतर आम्हाला इथं आम्हाला इंस्टाग्रामवर टॅग करा. इंस्टाग्राम ID आहे इथं आमचा. इट्स अ फॅमिली फ्रेंडली प्लेस ॲज वेल ॲज कपल. म्हणजे आम्ही बघितलं तर कपल पण खूप सारे आहेत आणि फॅमिलीज पण खूप सारे आलेले आहेत. एक्झॅक्टली. आणि खूप अशी गर्दी नाही आहे. जसं पवनाला आपण बघतो की बोलवलं की खूपच गर्दी हां, असते. खूप गर्दी लिमिटेड असते. लोक होते 31stला पण, आणि नॉर्मली पण त्यांचे लिमिटेड सीट्सच अवेलेबल असतात. आणि छान वाटलं, पण पूर्ण 31st छान गेलं, एकदम मस्त. हे जे टेन्स आहेत ना, या टेन्सला अटॅच म्हणजे त्यांचे सेपरेट वॉशरूम्स आहेत. येस. आणि आमचे जे होतं त्याचं कॉमन वॉशरूम होतं. तर चला आपण नाश्ता करूया शुभांगी, खूप भूक लागली आहे. हां, आणि नाश्ता झाला की आम्ही निघणार आहोत. चला. काय गरम गरम इडली, चटणी, सांबर, पोहे, ब्रेड आणि बटर. फ्रूट्स संपलेत, पण तो आणत असेल अजून.
चलो जोरदार ताव मारूया. हे बघा मित्रांनो, एवढ्या सगळे पोहे, इडली, अंड सगळं संपवलं पोटभर एकदम. मजा आली एकदम. चहा चहा आणि ब्रेड. हाऊ यू सेल असं कसं काय विचार. तिकडे आहे का. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे आमचा न्यू इयरची जी सेलिब्रेशन होतं ते झालं आहे. 1 तारीख लागलेली आहे. मला सुट्टी, याला सुट्टी आहे, हिला सुट्टी आहे, हिला सुट्टी नाही आहे. तर कामगार कामावर जाणार आहे, आम्ही आराम करणार आहे. तर तुम्ही इथून पुढे आमचे सगळे ब्लॉग बघत राहा, जसे जसे ते येत राहतील. शॉर्ट्स आम्ही खूप सारे टाकतोय सध्या, तर शॉर्ट्सही बघत राहा. जे आवडले तर लोकांसोबत शेअर करा. आणि यावेळेस सबस्क्रिप्शन सांगायला आमचे मित्र आहेत, ते सांगणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही अपील करा लोकांना. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू आम्ही दोघे शाखा. शिवाजी द बॉस. चलो Boss बाय is बाय बाय subscribe. बाय बाय. हॅपी न्यू इयर पुन्हा एकदा सगळ्यांना. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.